12वीचा निकाल 25 मे पूर्वी तर 10वीचा निकालही 5 जून पूर्वी 90% उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण। शिक्षण मंडळाने निकालाचं नियोजन केलं। 10वीच्या परीक्षेसाठी 16,10,000 विद्यार्थी तर 12वीसाठी 15,15,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। यूपीएससी पूर्व परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 25 मे 2025 रोजी पूर्व परीक्षा, संयुक्त जिओ सायंटिस्ट, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, सीबीआय, सीआयएसएफ, आईएएस, आयएसएस आणि इतर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर। एनडीए प्रवेश परीक्षा 13 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी परीक्षा आणि कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षांसाठी 11 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान नोंदणी होणार। लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशांचा अवैध वाहतुकीवर निवडणूक आयोगाची नजर। मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष। मुंबईच्या दादर येथील शिंदेवाडी परिसरात एका कारमध्ये 1,80,000ची रोकड निवडणूक भरारी पथकानं जप्त केली। नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी गाडी अडवून तपासणी केली असता गाडीमध्ये रोकड सापडली। या पैशांबाबत चालकाकडे कोणतीही कागदपत्र आढळून आली नाहीत। आणि यानंतर विदर्भातल्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया। मतदानानंतर नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्या घरासमोर होर्डिंग्स लागले। यंदा विदर्भामध्ये चमत्कार घडणार या आशयाचे होर्डिंग्स। नागपूर विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याचा विमानतळ प्रशासनाला मेल। अशाच पद्धतीचे धमकीचे मेल देशभरातील अनेक विमानतळांनाही आल्याची माहिती। खबरदारी म्हणून नाशिकच्या बॉम्ब पथकाकडून विमानतळावर तपासणी। भंडाऱ्यामध्ये 1 ते 23 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 257 हेक्टर क्षेत्रावरच्या शेतपिकांचं नुकसान। उन्हाळी भात पीक, आंबा, टरबूज, भाजीपाला आणि फळपिकांचं मोठं नुकसान। 18 घरांचं अंशतः नुकसान तर 6 जनावरांचा मृत्यू। रामटेकच्या रामधाम इथं 75 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न। वधूवरांच्या परिवारासह 20,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा जवळच्या नवेगाव निमेडला सफारी क्षेत्रामध्ये पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या 2 वाघांचा व्हिडिओ। वन्यजीव अभ्यासक कांचन पेटकर आणि डेक्कन ड्रिफ्टचे प्रमुख पियुष आकरे यांनी हा व्हिडिओ चित्रित केलाय। अकोल्यातील जुनं शहर शिवसेना वसाहत येथील राजूबाबा चौक येथील 3 घरांना आग। 3ही घरं जळून खाक। स्थानिक लोकांनी आणि अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। यानंतर मराठवाड्यातल्या घडामोडींवर एक नजर टाकूया। पंकजा मुंडे बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना लोळ गावात त्यांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांच्या घोषणा। आज दिवसभरात दुसऱ्यांदा मराठा आंदोलकांनी पंकजांच्या ताफ्यासमोर 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या। बीडच्या आष्टीमध्ये पंकजा मुंडेंसाठी महायुतीची बैठक। धनंजय मुंडे ही बैठकीला उपस्थित। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। काँग्रेस पक्षाचं पंजा चिन्ह बदला अथवा पोलीस दलाच्या बोधचिन्हातील पंजा चिन्ह काढून टाका। मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अशोक तावरेंनी निवडणूक आयोगात तक्रार। तात्काळ निर्णय न झाल्यास न्यायालयात जाण्याचाही इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।